राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की शेतकरी मित्रांनो एकंदरीतपणे तुमची आता कर्जमाफी सुद्धा झालेली आहे। आता जो कोर्टाने निर्णय देऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम कोर्टाने केलेलं आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो आताच छत्रपती संभाजीनगर कोर्टाने शासनाला नोटीस बजावून सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करावी। बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये फक्त आणि फक्त 13 जिल्ह्याचं पात्र करण्यात आलेले आहे। या 13 जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल, बघा जर तुम्ही या 13 जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर तुमची कर्जमाफी केली जाणार। बघा 13 जिल्हे स्क्रीनवरती बघू शकता। बघा यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे संपूर्ण महत्त्वपूर्ण असं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत व तुमच्या 13 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचंही अपडेट आहे का तेही नक्की सांगणार आहोत। बघा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। छत्रपती संभाजीनगर हायकोर्टाने शासनाला बजावून सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट करा। त्यानंतर कर्जमाफीच्या हालचाली आता वेग आलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो शासनाने आता कर्जमाफीच्या हालचालींना आता वेग आणलेला आहे। आजपासून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार आहे। यामध्ये फक्त 13 जिल्हे, बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये फक्त 13 जिल्ह्यांची सर्वात प्रथम यादी फक्त 13 जिल्ह्यांची आलेली आहे। यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। यामध्ये तुमचा जिल्हा आहे का ते चेक करून घ्या। यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला फक्त ही बघा ही 3 कागदपत्रे तुम्हाला जमा करून ठेवायची आहे व बँकेचं स्टेटमेंट असेल किंवा अन्य 2 कागदपत्रे आहे ती तुम्हाला लवकरात लवकर सातबारा असेल ती 2-3 कागदपत्रे तुम्हाला लवकरात लवकरची जमा करून ठेवायची आहे। बघा शेतकरी मित्रांनो यामार्फत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे संपूर्ण महत्त्वपूर्ण अशी जिल्ह्यांची यादी सुद्धा शासनाने जाहीर केलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो जिल्ह्यांची यादी सुद्धा शासनाने जाहीर केलेली आहे। म्हणजेच की आता शेतकऱ्यांचे 2017 ते 25 पर्यंतचे सरसकट कर्ज माफ होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो 2017 ते 25 पर्यंतचं सरसकट कर्ज माफ होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा झटकाच मिळणार आहे। म्हणजे की मित्रांनो मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा। शेतकरी मित्रांनो तुमचं 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार आहे। अल्पभूधारक शेतकरी असाल किंवा तुमचे जास्त जमीनधारक शेतकरी असाल तरी सुद्धा तुम्हाला शासनाकडून 2 लाखापर्यंतचं कर्जमाफी होणार आहे। म्हणजे की मित्रांनो जर तुम्ही कर्ज मिळवलेलं असेल तर तुमची आता 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। बघा त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गिफ्ट मिळालं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की तुम्ही जर कामे केली तर तुम्ही पात्र जिल्ह्यात असून सुद्धा तुमची कर्जमाफी होणार नाही। बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कामे केली नाही तर तुम्ही पात्र असून सुद्धा तुमच्या या जिल्ह्याची व तुमचा जिल्हा पात्र असून सुद्धा तुमची कर्जमाफी होणार नाही। बघा ही कोणती 2 कामे आहेत ती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। जर तुम्ही कामे लवकरात लवकर केली तर तुमच्या जिल्ह्याचं ही पहिल्या टप्प्यामध्ये तुमची कर्जमाफी होऊन जाईल। बघा कोणती कामे आहे ती बघणार आहोत। बघा शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। कोणकोणत्या जिल्ह्याची यादी आहे जिल्ह्याची यादी सुद्धा बघू शकता। बघा यामध्ये तुमचा बघा सर्वात प्रथम तुमचा 7/12 लवकरात लवकर तुम्हाला चेक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे। लवकरात लवकर 7/12ची झेरॉक्स असेल बघा ती लवकरात लवकर जमा करून घेणं आहे। तुमचं बँकेचं स्टेटमेंट सुद्धा जमा करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण की तुम्ही आतापर्यंत बँकेकडून किती कर्ज घेतलेलं आहे ते सर्व शेतकऱ्यांना आता त्यामार्फत आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो आजपासून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकत्रपणे तुमची कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी गोड बातमी आहे, कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती पैसे तर जमा होणार आहेत। म्हणजे की PMO नमोचे तर पैसे जमा होणार, परंतु कर्जमाफीचाही तिढा सुटलेला आहे शेतकरी मित्रांनो। त्यामुळे तुमची दिवाळी आता गोड झाली म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की शेतकरी मित्रांनो दिवाळी झाल्यानंतरही तुम्हाला गोड बातमी मिळालेली आहे। बघा यामध्ये तुमचं सर्वात प्रथम काम आहे म्हणजे की 7/12 गोळा करणे। त्याचप्रमाणे बघा तुमचं बँकेचं स्टेटमेंट, त्याचप्रमाणे यामध्ये तुमचं डिजिटल 7/12 लागणार आहे। शेतकरी मित्रांनो बघा डिजिटल 7/12 लागणार आहे। जर तुमचा डिजिटल 7/12 तुम्ही जमा केलात, बघा डिजिटल 7/12 जर तुम्ही जमा केला तरच तुमची कर्जमाफी होणार आहे, अन्यथा कर्जमाफी होणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर तुमचा डिजिटल 7/12 सुद्धा जमा करून घ्यायचा आहे। बघा कर्जमाफी पात्र जिल्हे यादी बघू शकता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी पात्र जिल्हे यादी बघा
जिल्ह्यांची यादी लवकरात लवकर बघून घेऊयात बघा. जर तुम्ही शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल बघा, बीड जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे तुमची आता कर्जमाफी सुद्धा झालेली आहे. जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकत्रपणे त्यांची कर्जमाफी सुद्धा झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो. यानंतरचा दुसरा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आपला नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल बघा, नाशिकमधील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमची सुद्धा कर्जमाफी झाली म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे पहिल्या टप्प्यातील यादी सुद्धा जाहीर केलेली आहे. पहिल्या टप्प्यातील यादीतील तुम्ही पात्र जिल्हे आहेत बघा, पात्र जिल्हे आहेत पहिल्या टप्प्यातील यादीतील पात्र जिल्हे आहेत बघा शेतकरी मित्रांनो. यामध्ये तिसरा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो धुळे जिल्हा. धुळे जिल्ह्यातील जे पात्र शेतकरी आहेत म्हणजे ज्यांनी 2 लाखापर्यंतचं कर्ज काढलेलं आहे, म्हणजेच की तुम्ही जरा 3 लाखापर्यंतचं कर्ज काढलेलं असेल तर फक्त तुमचं 2 लाखापर्यंतच कर्ज माफ होणार आहे व 1 लाख कर्ज तुम्हाला भरावंच लागेल बघा शेतकरी मित्रांनो. त्यानंतरचा चौथा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो लातूर जिल्हा बघा. इकडे लक्ष देत चला, तुमच्या जिल्ह्याचं यात नाव असू शकतं त्यामुळे लक्ष देत चला. यामध्ये लातूर जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो. त्यानंतरचा लातूर जिल्ह्यानंतरचा शेतकरी मित्रांनो जिल्हा आहे म्हणजेच की हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमचं सुद्धा कर्ज माफ झालेलं आहे, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो तुमचं सुद्धा कर्ज माफ झालेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे सर्व शेतकऱ्यांचं सुद्धा कर्ज माफ झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे हिंगोली जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे सुद्धा कर्ज माफ झालेलं आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जालना जिल्हा. जालना जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल बघा, जालना जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमचं सुद्धा कर्ज माफ झालेलं आहे, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमची सुद्धा कर्जमाफी झालेली आहे. जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर तुमची सुद्धा कर्जमाफी झाली आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमची सुद्धा कर्जमाफी झाली आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे आजपासून कर्जमाफीला सुरुवातच झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो. तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे कर्जमाफीला सुद्धा सुरुवातच झालेली आहे. जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही. तुम्ही जर कर्ज काढलेलं असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर शेतकरी मित्रांनो, कारण की एकंदरीतपणे तुमचं सुद्धा कर्ज माफ झालेलं आहे. आजपासून सर्व शेतकऱ्यांचे सुद्धा कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर होती, कारण की तुमच्या जिल्ह्याबद्दल हे अपडेट होतं शेतकरी मित्रांनो. यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यातील पात्र जे शेतकरी आहेत बघा, जे पात्र शेतकरी आहेत त्यांचं सुद्धा कर्ज माफ झालेलं आहे, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो एकंदरीतपणे आता सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. जे पात्र जिल्ह्यातील यादीतील शेतकरी आहेत त्यांचं सुद्धा कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे आता कर्जमाफ सुद्धा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर होती, कारण की एकंदरीतपणे आता कर्जमाफ सुद्धा झालेलं आहे. पुणे असेल, वर्धा असेल, परभणी असेल या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सुद्धा कर्जमाफ झालेलं आहे. जर तुमच्या जिल्ह्याचं यात नाव नसेल तर आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट घेऊन येत राहू.